आपण रोज युपीआय ने 10, 20, 50, 500 रुपये पाठवतो, पण आपण खरंच कधी विचार केला आहे का यातून पैसे कोण कमावतो? आपण कमावतो का गुगल पे कमावतो का फोन पे कमावतो का बँका कमावतात? नमस्कार, मी नवनाथ आणि आपण पाहतात नवनाथ आंधळे. बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर सुरू करूया. युपीआय ने व्यवहार केल्याच्या नंतर पैसे कोण कमावतो? अनेक लोकांचा गैरसमज आहे की आपण युपीआय ने पेमेंट केल्याच्या नंतर आपण युपीआय व्यवहार केल्याच्या नंतर त्यावर गुगल पे किंवा फोन पे पैसे कमावतो, पण सत्य थोडं वेगळंच आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की आपण युपीआय व्यवहार केल्याच्या नंतर त्यावर चार्ज लागतो, पण तसे नाही. त्यावर 1 रुपयाही चार्ज लागत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मित्राला 200 रुपये पाठवले, त्याने तुम्हाला 200 रुपये पाठवले, परत तुम्ही त्याला 500 रुपये पाठवले, तुमचा व्यवहार चालू राहिला, पण त्यावर तुम्हाला 1ही रुपया चार्ज लागला नाही. मग गुगल पे आणि फोन पे पैसे कसे कमवतात प्रश्न पडतो. गुगल पे आणि फोन पे पैसे कमवतात हे मोबाईल रिचार्ज मधून, लाईट बिलामधून, इन्शुरन्स विक्रीमधून, म्युच्युअल फंड मधून, क्रेडिट कार्डामधून, पर्सनल लोन मधून, डेटा आणि ग्राहकाची समस्या समजून त्यांना सेवा पुरवणे. युपीआय हे फक्त त्यांना ग्राहक पकडण्याचं साधन आहे. मग बँका पैसे कमावतात का? या व्यवहाराचा बँकांना फायदा होतो का? हो, बँकांनाही फायदा होतो, कारण खात्यात पैसे ठेवावे लागतात. आपल्याला व्यवहार करायचा आहे, आपल्याला त्या युपीआय ने काही पेमेंट द्यायचे, काही पेमेंट घ्यायचे, तर त्या बँकेच्या खात्यात पैसे राहतात आणि पैसे राहतात मुळे बँकेला फायदा होतो. 2 नंबर, त्यावर व्यवहार वाढतो. बँक खात्यामुळे आपल्या खात्यात जे पैसे येणार आहेत, आपल्या खात्यातून जे पैसे जाणार आहेत, त्यामुळे युपीआयच्या व्यवहारामुळे बँकेला फायदा होतो, कारण खात्यात व्यवहार जास्ती होतो. आणि इतर जे सेवा असतात बँकिंगच्या त्याही सेवा होतात, त्यामुळे ही बँकेला फायदा होतो. किंवा क्रेडिट कार्ड असेल, गुंतवणूक असेल, या गोष्टीही होतात, त्यामुळे बँकेला जास्त फायदा होतो. मग याचा सर्वात जास्त फायदा कोणाला होतो? आपण दररोज व्यवहार करायलो, दररोज आपण युपीआय ने व्यवहार करायलो, तर याचा जास्त फायदा कोणाला होतो? आपल्याला होतो स्वतःला, का या युपीआय ऍपला होतो, का बँकांना होतो? बघा, आपल्याला स्वतःला सर्वात जास्त फायदा होतो, कारण आपला वेळ वाचतो. आपण झपकून स्कॅन केलं, सुटकून पैसे गेले, झपकून स्कॅन केलं, सुटकून पैसे गेले. आपला वेळ वाचला. आपल्या जवळ जरी पैसे नसले, कॅश आपल्याला सोबत ठेवायची गरज पडत नाही, आपला व्यवहार कॅशलेस झाला. आपला जो व्यवहार आहे सोबत पैसे ठेवायची गरज पडली नाही, झुपकून आपण कार्ड झुपकून मारता येते. 2 नंबर, युपीआय ऍपना पण त्याचा फायदा होतो, पण कसा? दीर्घकालीन. आपण जे युपीआय ऍप वापरलो त्याचं मटेरियल आपण त्यांच्या पैसे राहिलो आणि आपण त्यामधून दुसरा पण व्यवहार करलो, जसं की मोबाईल रिचार्ज असेल, लाईट बिल असेल, यामधून त्यांना फायदा होतो. आणि बँकांनाही काही प्रमाणात फायदा होतो, कारण आपण बँकेच्या माध्यमातून व्यवहार करलो. बँकेचं अकाउंट त्याला लिंक असतं ना, बँकेमध्ये पैसे ठेवल्यामुळं, बँकेमध्ये उलाढाल झाल्यामुळं बँकांनाही काही प्रमाणात फायदा होतो. म्हणजे सर्वात जास्त फायदा आपल्याला होतो, जे युज करतात त्यांना होतो. 2 नंबर फायदा हा त्या युपीआय ऍपला होतो. आणि 3 नंबर फायदा हा काही प्रमाणात बँकेलाही होतो. या युपीआयचा फायदा सर्वात जास्त कोणाला झाला असेल तर जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना फायदा झाला. ज्याचा व्यवहार सगळ्यात लहान आहे, छोटा व्यवसाय आहे, छोटा बिझनेस आहे, त्याचा व्यवहार हा डिजिटल झाला. किंवा जो युजर आहे, जो ग्राहक आहे, जो कस्टमर आहे, त्यांनाही त्याचा जास्ती फायदा झाला. कसा फायदा झाला? जवळ कॅश जर नसली तर आपण फोन पे वापरू शकतो, गुगल पे वापरू शकतो, युपीआय जी आपल्यापाशी डिजिटल सेवा आहे ती आपण वापरू शकतो. या गोष्टी जास्ती फायदा कोणाला झाला असेल तर युजरना झाला असेल, जे युपीआय वापरतात त्यांना झाला असेल. जे मिडल क्लास लोक आहेत, जे सर्वसामान्य लोक आहेत, त्यांचा व्यवहार डिजिटल झाला. ज्यांचं दुकान असेल एखादं, की ज्याचा एखादा व्यवसाय असेल, त्याला कॅश पैसे घ्या, ते ठेवा, ते कॅश पैसे घेतल्यानंतर परत जा बँकेत जाऊन टाका, पुढचा व्यवहार करा. त्याच्याऐवजी आपण स्कॅन केले, गिरायकानं स्कॅन केले, कस्टमरने ते स्कॅन करून डायरेक्ट पैसे मारले, ते पैसे आपल्या जवळ न येता आपण ते पैसे संध्याकाळी जमा करा, नंतर दुसऱ्या दिवशी बँकेत नेऊन टाका, ही झटझट राहिली नाही. डायरेक्ट पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये जातात. म्हणजे आपला वेळ वाचला, आपलं जे काम आहे ते काम सुरळीत झालं, आणि यामध्ये धोका देण्याची किंवा एक फसवणूक करण्याची कमी शक्यता असते, कारण डायरेक्ट पैसे आपल्या अकाउंटमध्ये येतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे युपीआय मुळे सर्वांना फायदा झाला. सर्वांच्या सेवा सुरळीत चालल्या, सर्वांचा वेळ वाचलाय, सर्वांची कमाई व्हायली, सर्वांना सुरळीत गोष्टी भेटली. म्हणजे युजरना आपला वेळ वाचायलाय, जे कस्टमर आहे त्यांचा वेळ वाचायलाय, नंतर जो दुकानदार आहे, जो तो दुकानाचा मालक आहे, त्याचा वेळ वाचायलाय. त्याचा वेळ कसा वाचायलाय? कॅश पैसे घ्या, त्याच्यानंतर ते बँकेत नेऊन टाका, आता डायरेक्ट आपल्या अकाउंटला जातात. आणि युपीआय ऍपना पण पैसे वाचले. कसे? ते त्या माध्यमातून फोन पे रिचार्ज वगैरे करतात त्या माध्यमातून. आणि बँकांनाही पैसे वाचले. बँकांना कसे पैसे वाचले? तर बँकेच्या मार्फत तो व्यवहार व्हायला, त्यामुळे बँकांनाही पैसे मिळतात. मला सांगा, तुम्ही दिवसातून किती युपीआय करता? म्हणजे दिवसातून युपीआयच्या माध्यमातून किती पैसे खर्च करता? कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि युपीआय ची माहिती तुम्हाला कशी वाटली
ही पण सांगा. आणि ज्या मित्राला याची गरज आहे, ज्या मित्राला एखाद्या मित्राचा छोटासा व्यवहार आहे, एखाद्या मित्राचं छोटंसं दुकान आहे आणि त्याला या डिजिटल सेवेची माहिती पाहिजे असेल तर त्याला पाठवा. आणि नंतर पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असावा हेही कमेंट करून सांगा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा नवनाथ आंधळे.